आई आणि बाप असं बरेच वक्ते म्हणतात, आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यावर पुन्हा मिळत नाही. खरं तर जोपर्यंत बाप घरामध्ये जिवंत असतो ना, तोपर्यंत आपण लहान असतो आणि वडील गेले की माणूस एका दिवसात मोठा होतो बघा. कारण ती मोठेपणाची जी जागा आहे, ती जी पोकळी आहे, तो जो अवकाश आहे, तो घरातल्या कोणाला तरी भरून काढायचा असतो. कारण प्रत्येक घराला एक बाप हवाच असतो. जन्म देतो तोच बाप असतो असं नाही, तर काही बाप माणसंसुद्धा जगात असतात, ती सुद्धा आपल्या पाठीशी बापासारखीच खंबीरपणानं उभी राहतात. बाप गेल्यानंतर, आई गेल्यानंतर धरती दुभंगल्याचा आणि आभाळ फाटल्याचा भास होत असतो. मित्रांनो, ज्याचे आईवडील गेले बघा, क्षणभर धरतीच फाटली ना, धरतीच दुभंगली ना, आभाळच फाटलाय असा भास होतो. पण पुन्हा कुणाला तरी सावरून उभं राहायचं असतं. कारण तीच खरी बापाची शिकवण असते की कुणीतरी पुन्हा बाप व्हा. आणि तो रोल आता सुनील सर आपल्या कुटुंबामध्ये करतायत की दादा नाही येत आज, पण दादांची जागा ॲज इट इज दादांसारखी नाही चालवता येणार, पण तो रोल कुणीतरी निभावला पाहिजे. आणि ही प्रत्येकाच्या कुटुंबाची गरज असते. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की दुःख हे शाश्वत आहे. बुद्धांनीच सांगितलं 2500 वर्षांपूर्वी. ते म्हटले सुख बीक काहीच नाही आहे, सुख ही कल्पना आहे आणि दुःख हे शाश्वत आहे. म्हणून बघा, सुख काय, सरांचं गोड गाणं ऐकलं, राऊत सरांचं, कानाला सुख मिळालं. आणि इथून पुढं गाडीवर गेलो आणि बायकोचा फोन आला, किती वाजलेत, 12 वाजले, अजून जेवायला आले नाही, झापलं थोडंसं, संपलं, सुख गेलं. सुख कल्पना आहे. सुख काय, नवा सदरा घातला, थोडा परफ्यूम मारला तरी भारी वाटतं, पण काही क्षण. नवी गाडी आणली आल्टो, भारी वाटतं, पण आल्टो आपली रस्त्यावर आली आणि फॉर्च्युनरवाल्याने आपल्याला ओव्हरटेक केलं, आल्टोचा आनंद संपला. सुख असं आहे, सुख येतं आणि जातं, पण दुःखच खरं आहे. सुख ही कल्पना आहे, दुःख खरं आहे. म्हणून बघा, काही म्हातारी माणसं नाना मला सांगतात, 80 वर्षाचे मला एक बाबा भेटले, म्हणे आता आहे ना वयोमान परतवे, मला काहीच आठवत नाही. म्हटलं बाबा, तुमच्या भाऊबंधांचं एक लगीन होतं बघा 30 वर्षापूर्वी, आणि त्यांनी तुम्हाला टोपी टावेल नव्हता टाकला. हा म्हटले, ते लय बदमाश आहेत, त्यांनी आमचा कधीच मान ठेवला नाही. म्हणलं 30 वर्षापूर्वीचं कसं काय तुम्हाला आठवतं? म्हणजे माणसांचं असं आहे, अपमान का आठवतो, दुःख आठवतं, कारण दुःख शाश्वत आहे. सुख आठवत नाही. दुःखाचे क्षण थोडे येतात बरं का आयुष्यामध्ये. जरी कवींनी म्हटलेलं असलं ना, एक धागा सुखाचा अन 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानसा. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानसा तुझी आयुष्याचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानसा तुझी आयुष्याचे. एक धागा सुखाचा पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. पांघरशी जरी असला कपडा, येशी उघडा जासी उघडा. कपड्यासाठी करीशी नाटक 3 प्रवेशांचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानसा तुझी आयुष्याचे. एक धागा सुखाचा या वस्त्राते विनतो को
या वस्त्राते विणतो कोण, एक सारखी नसती दोन. तुला न दिसले त्रिखंडात या हात विणकऱ्याचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र मानसा तुझी आयुष्याचे. एक धागा सुखाचा. गेली 1.5 तास आपण सगळेजण या ठिकाणी आम्हाला सहन करतायत. शिंदे महाराज पण आलेले आहेत, आमचे भागवत सर आहेत. तर सुखाच्या ज्या कल्पना आहेत त्या येतात जातात, दुःख स्थायी असतं. पण माझं सांगायचं राहून गेलं की दुःख कसं संपतं, तर दुःख उगाळून संपत नसतं. शेवटी दुःख ही समजून घ्यायचीच गोष्ट आहे. आणि जितकं आपण समजून घेऊ तितकं आपण दुःखापासून अलिप्त होत जातो. एक बाप जातो तेव्हा घरातला धाक जातो, घरातला दरारा जातो, जरब जाते, शिस्त जाते. आणि म्हणून पुन्हा कोणाला तरी बाप व्हावं लागतं. विनोबा भावे एक मोठं नाव आहे आपल्या भारतातलं. विनोबा भावे म्हणायचे की मला संतांच्या पुढचं दिसतंय. आता आपल्याला प्रश्न पडेल की इतका मोठा माणूस आणि असं कसं बोलतोय की मला संतांच्या पुढचं दिसतंय. विनोबा तर काय लहान नव्हते. विनोबांना पहिला सत्याग्रही म्हणून गांधीजींनी निवडलं होतं. विनोबांनी भूदान चळवळ सुरू केली. 42 लाख एकर जमीन जमा केली आणि ज्यांना जमीन नाही भूमिहीन लोकांना ती वाटली. इतकं मोठं सामर्थ्य विनोबांनी 12 वर्ष हा देश उभा आडवा 2दा पिंजून काढलेला आहे भूदान चळवळीमध्ये. एवढा मोठा माणूस काय म्हणतो की मला संतांच्या पुढचं दिसतंय. असं का म्हणतायत ते, तर याचं कारण आहे त्यांना लोकांनी विचारलं की तुम्ही असं का म्हणताय की मला संतांच्या पुढचं दिसतंय. तेव्हा विनोबा म्हटले मला संतांच्या पुढचं का दिसतंय, मी संतांच्या खांद्यावर बसलेला आहे. मित्रांनो, आपल्याला सुद्धा पुढचं का दिसत असतं, तर आपण सुद्धा आपल्या आजोबांच्या, आपल्या वडिलांच्या, आपल्या थोरल्या पिढीच्या खांद्यावर बसलेलो असतो. आणि म्हणून त्या थोरल्या पिढीच्या प्रती ऋण व्यक्त करणं, कृतज्ञता व्यक्त करणं, तो सुद्धा पुण्यस्मरणाचा एक महत्त्वाचा उद्देश असतो. खरं तर परिस्थिती अशी झालेली आहे की हल्ली कोणीच कुणाचं ऐकत नाही. अशाही काळात गेला 1.5 तास आपण सगळेजण आम्हाला दोघांना ऐकतायत, सहन करतायत. कारण हल्ली लोक एकत्र येत नाहीत. लोक फक्त एकाच गोष्टीसाठी एकत्र येतात. जर कोणाची जिरवायची असली तर लोक एकत्र येतात. एरवी लोक एकटे एकटे आपल्या आपल्या व्हॉट्सॲपमध्ये मशगूल असतात. त्यामुळं अशाही काळात काढला कडलक फॅमिलीवरती प्रेम करून आपण सगळेजण एकत्र आलात, आम्हाला सहन केलं. आणि आपल्यासमोर सरांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आम्हाला बोलण्याचा आणि सरांना गाण्याचा योग आला. आपण सगळ्यांनी आईच्या मायेनं आम्हा दोघांनाही सहन केलं. आमचे मित्र डॉक्टर रमेश पावसे सर, डॉक्टर सुनील कडलक सर, या परिवाराचे सदस्य, सरांचे मोठे चिरंजीव, यांच्यामुळं आपल्या सगळ्यांची भेट घडली. त्यांनाही धन्यवाद देतो, आपल्या सगळ्यांनाही धन्यवाद देतो. आमचे सौरभ रणधीर आणि अवधूत काळे हे दोघं बिचारे शांतपणे आमच्या दोघांचं काय चाललंय हे तुमच्यासारखंच बघतायत, तबला वाजवत आहेत. आणि हे वाद्य तर असं आहे की हँड सोनिक म्हणजे नुसता हात ठेवला की कोणते वाद्य निघते, खंजरी पण निघते त्याच्यातून. असे सगळे वाद्य घेऊन रणधीर इथं आलेत, काळे आहेत. त्यांचंही आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि कडलक परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. आणि ही सेवा या ठिकाणी समाप्त करतो. शेवटी सर याचसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास, केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस
याच्यासाठी केला होता अट्टहास. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा, कुंडलिया धावा, तृष्णेची यादसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. कवतुक वाटे झाली वेचाचे, कवतुक वाटे झाली वेचाचे, नाव मंगळाचे, नाव मंगळाचे, तेने गुणे याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. तुका म्हणे मुक्ती परी नीली नोवरी, तुका म्हणे मुक्ती, तुका 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 म्हणे मुक्ती परी नीली नोवरी, आता दिवस चारी, आता दिवस चारी, खेळी मेळी याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, अट्टहास.